मुंबईत मंत्रालयाबाहेर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना राज्यभर आक्रमक झालेली आहे। मुंबईत देखील सध्या मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे। तिकडे अमरावतीमध्ये स्वतः बच्चू कडू हे अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांचा 4था दिवस आहे। तर मुंबईमध्ये देखील त्यांचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबईमध्ये प्रहारचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मंत्रालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। सध्या ठिय्या आंदोलन प्रहारच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयाबाहेर सुरू आहे। माझ्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा पाहू शकता संपूर्ण जे अपंग बांधव आहेत ते राष्ट्रवादीपासून आंदोलन करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। आता पोलिसांकडून जी संपूर्ण धरपकड आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला मॅडम संपूर्ण मंत्रालय परिसरात आंदोलन करत असलेलं प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबईतील मंत्रालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी दिली जाते। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, दिव्यांगांचा प्रश्न असेल, या विविध प्रश्नांसाठी अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील त्यांचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। तिकडे बच्चू कडू आंदोलनाला बसलेले आहेत। रविकांत तुपकर बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या अगोदर रासपचे नेते महादेव जानकर यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। प्रहारच्या कार्यकर्त्यांची सध्या धरपकड सुरू आहे। मंत्रालयाच्या बाहेर या प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी सध्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। शेतकरी कर्जमाफी, शेतमजुरांचा प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवरती प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। एका बाजूला अमरावतीमध्ये बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले आहेत, तर दुसरीकडे राज्यभरामध्ये प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मुंबईमध्ये देखील आंदोलन करतायत।